चला आता आपण नेक्स्ट बायोमॉलिक्यूल स्टडी करणार आहोत. पहिलावाला तो आहे कार्बोहायड्रेट्स. काय? कार्बोहायड्रेट्स. आपण नेमकं कार्बोहायड्रेट्स कशाला म्हणत असतो माहिती आहे का? दोज कंपाउंड्स विच ओबेज दी जनरल फॉर्म्युला. कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. जे कोणते कंपाउंड्स हा वाला फॉर्म्युला ओबे करत असेल दॅट इज CxH2O/Y, तर दे आर कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. बरोबर आहे. त्यामुळे आपण जर एक कार्बोहायड्रेटचा फॉर्म्युला घेतला जसं C12H22O11, हा सुद्धा फॉर्म्युला हा जनरल फॉर्म्युला उभे करते, त्याच्यामुळे हा कार्बोहायड्रेट्स आहे. कशाच कोणतं एक्झाम्पल आहे? शुक्रोज. शुक्रोज आपण म्हणतो याला. बरोबर आहे. तर हे शुक्रोज डायसॅक्राइड्स आहे, म्हणजे दोन छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला आहे. याचं जर आपण ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रॉलिसिस केलं तर काय होते माहिती आहे का? 50% आपल्याला ग्लुकोज तयार होतो आणि 50% फ्रुक्टोज तयार होतो. C6H12O6, C6H12O6. ठीक आहे. तर 50% काय तयार होते? ग्लुकोज तयार होते आणि 50% फ्रुक्टोज तयार होतो. आता नेमकं आपण जे सायंटिफिकल डेफिनेशन्स केलेली आहे कोणाची? कार्बोहायड्रेटची, ती त्यांच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलावरून करणार आहोत. त्याच्यामुळे मी आता ग्लुकोजचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो. आपले 6 कार्बन ॲटम आहे, त्याच्यामुळे 6 कार्बन ॲटम मी आता स्ट्रेट चेन मध्ये मांडतो असे. त्यामधला जो पहिल्या नंबरचा कार्बन आहे तो अल्डिहाइड आहे. 2 नंबरच्या कार्बनला OH राईट हँड साइडनं द्यायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं प्रिकॉशन घ्यायचं आहे की 3 नंबरचा जो OH आहे तो लेफ्ट हँड साइडनं मांडायचा आहे. बाकी सर्व OH राईट हँड साइडनं मांडायचे आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करायची. हे खूप महत्वाचं आहे बरं. असाच फॉर्म्युला ड्रॉ करावा लागते. हा झाला तुमचा ग्लुकोज. आपण याला D प्लस ग्लुकोज असं देतो. हे D का म्हटलेलं आहे हे नंतर मी समजावून सांगतो. आपल्याला सर्वच डिटेल मध्ये समजून घ्यायचंच आहे कार्बोहायड्रेट मध्ये. त्यानंतर असाच आपण एक फ्रुक्टोजही तयार करतो. फ्रुक्टोज, डी फ्रुक्टोज ज्याला म्हणणार आहोत. तर फ्रुक्टोजही C6H12O6 हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे 6 कार्बन ॲटम आपण स्ट्रेट चेन मध्ये असे मांडायचे आहे की नाही. स्ट्रेट चेन मध्ये आपण 6 कार्बन मांडले तर 2 कीटोज आहे हा, त्याच्यामुळे 2 नंबरचा कार्बन जो आहे तो कीटोन बनवायचा आहे. आणि प्रत्येक कार्बनला काय लावायचा आहे? OH. हा जो 3 नंबरचा कार्बन आहे त्याला OH राईट हँड साइडने लावायचा, मग लेफ्ट हँड साइडनं. बाकीचे सर्वच OH फ्रुक्टोज मध्ये सुद्धा राईट हँड साइडनं मांडायचे आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करायची आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार होईल. बरोबर आहे. तर हा झाला D मायनस फ्रुक्टोज. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे हे जे तुम्ही ग्लुकोजचा फॉर्म्युला काढला होता आणि हा फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काढला होता त्याचा ऍक्च्युअल स्ट्रक्चरल फॉर्म्युला या प्रकारचा आहे. बरोबर आहे. आता या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याचं ऑब्झर्वेशन्स करा आणि याच्यावरूनच आपण कार्बोहायड्रेटची डेफिनेशन्स बनवू. तर ग्लुकोज मध्ये एक जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे अल्डिहाइड है ना. आणि फ्रुक्टोज मध्ये एक हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा आहे कीटोन. ठीक आहे. आणि खूप सारे हायड्रॉक्सी ग्रुप आहे ग्लुकोज मध्ये, जसे 1 2 3 4 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. आणि 5 हायड्रॉक्सी असेल तर त्याला आपण काय म्हणू? पॉलीहायड्रॉक्सिल कंपाऊंड म्हणू. अरे म्हणणार की नाही. आणि इथे खूप सारे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे की नाही फ्रुक्टोज मध्ये, आणि त्यामुळे यालाही काय म्हणू आपण? पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणू. पॉलीहायड्रॉक्सिल कंपाऊंड. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वाची इन्फॉर्मेशन अशी आहे याच्यात की यांच्यामध्ये जे कार्बन आहे ते असिमेट्रिकल कार्बन सुद्धा आहे. हा वाला कार्बन दुसऱ्या 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच आहे. हा वाला कार्बन सुद्धा 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच आहे. हा वाला कार्बन सुद्धा 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम किती याच्यात? नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम. असिमेट्रिकल कार्बन म्हणजे जो 4 वेगवेगळ्या ग्रुप किंवा ॲटमना अटॅच असते. तर 4 आहे ग्लुकोज मध्ये. त्याच्यामुळे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती तयार करणार आहोत आपण? काय फॉर्म्युला आहे ऑप्टिकल आयसोमर्स काढण्याचा? 2⁴n. n मीन्स नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम. 2⁴ म्हणजेच 16 पॉसिबल ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतील याचे ग्लुकोजचे. तसंच फ्रुक्टोज मध्ये 3 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. हे वाले 3 आहे की नाही. हे वरचे 2 असिमेट्रिकल नाही आहेत, हे आणि हा. बरोबर आहे. 3 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे.
त्याच्यामुळे याच्यातनी नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती राहणार आहे? काय फॉर्म्युला आहे ऑप्टिकल आयसोमर्स करण्याचा? 2⁻n. त्याच्यामुळे 2⁻ काय लिहिणार आपण? 3. म्हणून 8 ऑप्टिकल आयसोमर्स येईल. त्याच्यामुळे हे जे कार्बोहायड्रेट्स आहे यांच्यामध्ये आपल्याला 3 इन्फॉर्मेशन भेटल्या. ते हे काय असतात? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. काय असतात? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात डेफिनेशन्स करण्यासाठी. दुसरी गोष्ट की हे अल्डिहाइड किंवा कीटोन असणारे ग्रुप असतात. म्हणजेच अल्डिहाइड यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप राहू शकते किंवा कीटोन राहू शकते, है ना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये खूप सारे हायड्रॉक्सी ग्रुप असतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणू? पॉलीहायड्रॉक्सी. म्हणून याची डेफिनेशन्स काय बनवणार आहोत माहिती आहे का आपण? काही डेफिनेशन्स पाठ करायचीच नाही, दिसते तेच आहे. दे आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स और दोज सबस्टन्स विच ऑन हायड्रॉलिसिस, किंवा ज्या सबस्टन्स आपण हायड्रॉलिसिस केलं तर इफ दे गिव्स पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. ही सायंटिफिकल डेफिनेशन्स आहे. म्हणून मी कार्बोहायड्रेटची डेफिनेशन्स लिहितो. दे आर काय असतात? दे आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह जे गोष्टी आहेत तेच लिहून राहिलो आपण. ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी, काय म्हणसाल? पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड, एक तर ते अल्डिहाइड राहू शकतात पॉलीहायड्रॉक्सी, और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन, पॉलीहायड्रॉक्सी कीटोन राहू शकतात. बरोबर आहे. और दोज सबस्टन्स विच ऑन हायड्रॉलिसिस, ज्यांचं आपण काय केलं? हायड्रॉलिसिस केलं. विच ऑन हायड्रॉलिसिस, ज्यांचं जर आपण काय केलं? हायड्रॉलिसिस केलं. जसं इथे आपण यांचं जर हायड्रॉलिसिस केलं तर दे गिव्स पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स देत असतील. विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. त्यांनाच काय म्हणतो आपण? कार्बोहायड्रेट्स. समजलं सर्वांना? म्हणजे कोणत्याच कार्बोहायड्रेटची डेफिनेशन्स पाठ करायची नाही. मी जसं हे 2 फॉर्म्युले दाखवले तुम्हाला, हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. असेच कोणताही कार्बोहायड्रेट्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो एक्सेप्ट 1 डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. एक सोडून बाकीचे सर्वच कार्बोहायड्रेट्स काय असतात माहिती आहे का? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. एक तर ते पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड असला पाहिजे, नाही तर मग पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असतो, किंवा जे सबस्टन्स आपण हायड्रोलाइज केल्यानंतर असा पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन तयार होत असेल तर त्या सर्व कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहोत? कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामुळे ग्लुकोज, फ्रुक्टोज हे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स आहे, त्याच्यामुळे तो कार्बोहायड्रेट्स आहे. हा शुक्रोज सुद्धा हायड्रॉलिसिस केल्यानंतर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि पॉलीहायड्रॉक्सी कीटोन देतो, त्याच्यामुळे शुक्रोज सुद्धा काय? हा कार्बोहायड्रेट्सच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे. आणि नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर जर आपल्याला विचारलं तर फटकन आपल्याला सांगता आले पाहिजे की याच्यामध्ये नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती तयार होतात. जितके असिमेट्रिकल कार्बन ऍटम असेल 2⁻n हा फॉर्म्युला आहे आपला. त्याच्यामुळे जो ग्लुकोज आहे त्याच्यामुळे टोटल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती आहेत? 16 आहे. आणि फ्रुक्टोज मध्ये किती आहे? 3 असिमेट्रिकल कार्बन ऍटम आहे, त्याच्यामुळे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती येतात? 8 येतील. ठीक आहे. तर नेक्स्ट आता आपण क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत कार्बोहायड्रेटचं. कार्बोहायड्रेटची तर डेफिनेशन समजली आपल्याला, तर आपण कार्बोहायड्रेटचं काय करू? क्लासिफिकेशन्स. त्याआधी मी एक की आयडिया सांगितली होती तुम्हाला फॉर्म्युला काढण्यासाठी. काय सांगितली होती? की आयडिया टू ड्रॉ द फॉर्म्युला. फॉर्म्युला ड्रॉ करण्यासाठी मी एक महत्वाची इन्फॉर्मेशन सांगितली होती. काय सांगितली होती? याचा जनरल फॉर्म्युला काय? CxH2O/Y हा फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. आता याच्यानुसार आपण काय करू? एक छोटासा युनिट काढू आता. C6H12O6. तुम्ही ग्लुकोज, फ्रुक्टोज कोणताही म्हणू शकता. आता तुम्हाला नेक्स्ट मेंबर जर काढायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं की राईट साइडनं 6 आणि लेफ्ट साइडनं 5 ऍड करायचा. याचा 2 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला मोठा कार्बोहायड्रेट्स तयार होईल. आता 6 + 6 काय होणार आहे? 12. म्हणजे हे 12 होईल. बरोबर आहे. आणि हे काय होईल?
6 + 5 म्हणजे 11 होईल आणि O जर 11 झाला तर नॅचरली H किती होणार आहे 22, कारण हा जनरल फॉर्म्युला तोच सांगते. तर हा वाला जो आहे आपला हा मोनोसॅकराइड्स आहे. मोनो कार्बोहायड्रेट्सला आपण सॅकराइड्स म्हणत असतो, मोनो सॅकराइड्स आहे की नाही, म्हणजे एक छोटासा युनिट आहे, बेसिक युनिट आहे. आता हा 2 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला आहे, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत डायसॅकराइड्स. म्हणजे कोणताही डायसॅकराइड्स असेल तर त्याचा फॉर्म्युला हाच राहील, लक्षात ठेवा आहे की नाही. मला आता तर ट्रायसॅकराइड्स बनवायचा असेल तर पुन्हा इकडून 6 पुन्हा इकडून 5 नेक्स्ट मेंबर तयार होईल याचा, आहे की नाही. त्याच्यामुळे फॉर्म्युले पाठ करायचं कामच नाही. 6 + 12 किती होईल 18 आहे ना, आणि हे 5 + 11 किती होईल 16. हे जर 16 झाले तर हायड्रोजन 32च राहते, कारण हा जनरल फॉर्म्युला तोच सांगते आपल्याला. त्याच्यामुळे हा 3 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला असेल आणि 3 छोट्या छोट्या युनिट पासून बनला असेल तर त्या कार्बोहायड्रेटला आपण काय म्हणतो ट्रायसॅकराइड्स म्हणतो. काय म्हणतो ट्रायसॅकराइड्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजे यांच्यापासून हायड्रॉलिसिस केल्यानंतर 3 छोटे छोटे युनिट तयार होतील. त्याच्यानंतर कोणताही ट्रायसॅकराइड्स असेल तर त्याचा हाच फॉर्म्युला राहणार आहे, कोणताही डायसॅकराइड्स असेल तर त्याचा फॉर्म्युला हाच राहील. आता कोणताही टेट्रासॅकराइड्स असेल तर तो कसा काढायचा, तर पुन्हा इकडून 6 पुन्हा इकडून 5, ही वाली ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे आता काय होणार आहे, कार्बनची संख्या किती होईल आता 18 + 6 24 कार्बन असेल. त्याच्यानंतर 16 + 5 म्हणजेच काय होणार आहे 21, आणि हे 21 असेल तर हे 42 असेल. तर हा झाला तुमचा टेट्रासॅकराइड्स. टेट्रा म्हणजे 4 युनिट न बनलेला असेल, 4 छोटे छोटे युनिट कंबाईन होऊन बनलेला असेल, म्हणून याचं नाव आहे टेट्रासॅकराइड्स. क्लिअर होऊन राहिला आपण काय सांगून राहिला होते. नंतर आपण क्लिअर एक एक कम्प्लीट स्टडी करणार आहोत, पण हे फॉर्म्युले तुम्हाला समजले पाहिजे. डायसॅकराइड्स म्हटलं तर मी फटकन काढला पाहिजे C12H22O11, कोणताही डायसॅकराइड्स असो, जसं शुक्रोज असो माल्टोज असो, कोणताही असेल तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच राहणार आहे. कोणताही ट्रायसॅकराइड्स असेल की मी फटकन काढला पाहिजे C18H32O16 असा काढला पाहिजे. कोणताही टेट्रासॅकराइड्स काढा म्हटलं तर C25, 24H42 आणि O21 सॉरी असा काढला पाहिजे. आणि हा जो मोनोसॅकराइड्स आहे, तर आता मोनोसॅकराइड्स बरेच असतात, पण मोनोसॅकराइड्स मध्ये आपण एक स्टँडर्ड म्हणून ग्लुकोज फ्रुक्टोज वाला हा काढतो, आहे की नाही. याच्यात 3 कार्बन पासूनही स्टार्ट होणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता ज्यांच्यामध्ये खूप सारे युनिटनं कार्बोहायड्रेट्स बनलेला आहे, जो कार्बोहायड्रेट्स खूप साऱ्या छोट्या छोट्या युनिटनं बनलेला आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत पॉलिसॅकराइड्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत पॉलिसॅकराइड्स म्हणणार आहोत. तर हे जे पॉलिसॅकराइड्स आहे, जसं प्लांटचं जे उडी स्ट्रक्चर आहे किंवा फायबर स्ट्रक्चर आहे, हे सेल्युलोज नावाच्या कार्बोहायड्रेट्सनं बनलेलं आहे. प्लांट्स मध्ये जे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे स्टार्च, आपल्या बॉडीमध्ये जे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे ग्लायकोजन्स, हे कार्बोहायड्रेट्स पॉलिसॅकराइड्स आहे. यांचा फॉर्म्युलाही फिक्स आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H10O5 टाइम्स. हे पॉलिसॅकराइडचा फॉर्म्युला. म्हणजे सर्वात पहिले कार्बोहायड्रेट शिकत असताना हे फॉर्म्युले कसे तयार झाले हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग आता आपण यांचं डिटेल समजून घेऊ. म्हणून आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत क्लासिफिकेशन्स. हे समजलं की आयडिया की डायसॅकराइड्स टेट्रासॅकराइड्स याचा फॉर्म्युला कसा बनतो ते. तर आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला क्लासिफिकेशन्स. क्लासिफिकेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. आपण कार्बोहायड्रेटचं काय करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. म्हणून कार्बोहायड्रेटचं जर क्लासिफिकेशन्स करायचं असेल तर या कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन्स आपण 3 मेन क्रायटेरियावर केलेलं आहे. सर्वात पहिला क्रायटेरिया आपण कशाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन्स करणार आहोत, ऑन द बेसिस ऑफ, कशाच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट ऑब्टेन. त्यांचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं तर किती छोटे छोटे युनिट त्यांच्यापासून तयार होतील. जसं आपण डायसॅकराइडचं हायड्रॉलिसिस केलं तर 2 छोटे युनिट, ट्रायसॅकराइडचं हायड्रॉलिसिस केलं तर 3 छोटे युनिट असं. और त्यालाच आपण काय म्हणू शकतो, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस किंवा केमिकल कंपोजिशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कशाच्या बेसिसवर, केमिकल कंपोजिशन्स ऑफ कार्बोहायड्रेट, कंपोजिशन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. या बेसिसवर आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. या बेसिसवर आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन्स करताना 3 क्रायटेरिया मध्ये करणार आहोत.
ज्यांचा हायड्रॉलिसिसच होत नाही तो सर्वात सिंपल युनिट म्हणजे मोनोसॅकराइड्स. त्यांना काय म्हणू? मोनोसॅकराइड्स, ज्यांचा हायड्रॉलिसिसच होत नाही. दुसरा जो आहे तो राहणार आहे ऑलिगोसॅकराइड्स. कोणता राहणार आहे? ऑलिगोसॅकराइड्स. म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचा आपण हायड्रॉलिसिस केल्यानंतर त्यांच्यापासून 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट तयार होतील, छोटे छोटे युनिट तयार होतील. आणि फायनली तिसरा राहणार आहे पॉलिसॅकराइड्स. कोणता आहे? पॉलिसॅकराइड्स. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत? ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस हे क्लासिफिकेशन्स करणार आहोत. हे ऑलिगोसॅकराइड्स पुन्हा फर्दर आपण क्लासिफिकेशन्स करणार आहोत. ऑलिगोसॅकराइड्स मध्ये आपण डाय, ट्राय, टेट्रा अशा प्रकारचं, पेंटा या टाईपचं करणार आहोत. बरोबर आहे. 2च युनिटनं बनला असेल तर डायसॅकराइड्स, 3 युनिटनं बनला असेल तर ट्रायसॅकराइड्स, 4 युनिटनं बनला असेल तर टेट्रासॅकराइड्स, 5 युनिटनं बनला असेल तर पेंटासॅकराइड्स. ठीक आहे. पुन्हा हे मोनोसॅकराइड्सही मध्ये फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. पहिले हे चार्ट लक्षात ठेवायचं आहे, क्लासिफिकेशन कसं करणार आहोत. मोनोसॅकराइड्स मध्ये जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? अल्डोजेस, अल्डोज म्हणणार आहोत. जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर. आणि यांच्यामध्ये जर कीटोन फंक्शनल ग्रुप असेल मोनोसॅकराइड्स मध्ये तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? कीटोज म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? कीटोजेस, ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असेल ते. तर अशा प्रकारे आपण कार्बोहायड्रेटचं काय करत असतो? हे सिंपल मध्ये ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस हे कम्प्लीट क्लासिफिकेशन आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. हे झाल्यानंतर दुसरा जो क्रायटेरिया घेतला आपण क्लासिफिकेशनचा तो आहे त्यांच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर क्लासिफिकेशन्स करणार आहोत. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ सोलिबिलिटी, टेस्ट अँड नेचर. कशाच्या बेसिसवर? ऑन द बेसिस ऑफ सोलिबिलिटी, सोलिबिलिटी. त्याच्यानंतर त्यांची टेस्ट कशी राहते, टेस्ट अँड देअर नेचर. त्यांचं नेचर कसं आहे? क्रिस्टलाइन आहे, अमॉर्फस आहे त्या कार्बोहायड्रेटचं. सोलिबिलिटी, त्याच्यानंतर टेस्ट अँड नेचर या प्रॉपर्टीच्या बेसिसवर कार्बोहायड्रेटला आपण 2 मेन क्लासमध्ये क्लासिफिकेशन्स करणार आहोत. एक शुगर कार्बोहायड्रेट्स, काय म्हणणार आहोत? शुगर कार्बोहायड्रेट्स. आणि दुसरे नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स, नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स असं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. म्हणजे क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया अलग अलग आहे. आपण कशाच्या बेसिसवर कार्बोहायड्रेटला क्लासिफिकेशन्स करून राहिलो ते महत्वाचं आहे. ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस किंवा त्याचं केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर, किंवा ऑन द बेसिस ऑफ सोलिबिलिटी, टेस्ट अँड देअर नेचर यांच्या बेसिसवर. आणि तिसरं त्यांची जी रिड्युसिंग आणि नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टीज आहे त्यांच्या बेसिसवर. म्हणून ऑन द बेसिस ऑफ reducing and non-reducing property, reducing and non-reducing property, non-reducing properties ह्याच्या बेसिसवर सुद्धा आपण त्यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. आता ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टी मध्ये 2 प्रकार येणार आहे. एक रिड्युसिंग शुगर म्हणणार आहोत, रिड्युसिंग शुगर. आणि दुसरा आहे नॉन रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर. तर हे डिटेल मध्ये आपण पाहणारच आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे 3 मेन क्रायटेरिया बनवले आपण क्लासिफिकेशनचे. ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस और केमिकल कंपोजिशन्स आपण पहिलं सांगितलंय. त्याच्यामध्ये मोनोसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स. पुन्हा त्यांचं फर्दर ऑलिगोसॅकराइड्स मध्ये डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स एक्झाम्पल सहित समजून घेणार आहोत. मोनोसॅकराइड्स मध्ये अल्डिहाइड असणारे अल्डोज आणि कीटोन असणारे कीटोज. त्यानंतर पॉलिसॅकराइड्स मध्येही तसंच आहे. होमोपॉलिसॅकराइड्स आणि हिट्रोपॉलिसॅकराइड्स यामध्येही 2 येतात. एक होमोपॉलिसॅकराइड्स येणार आहे, होमोपॉलिसॅकराइड्स म्हणू आपण. आणि दुसरा हेट्रोपॉलिसॅकराइड्स. कोणता आहे? हेट्रोपॉलिसॅकराइड्स. तर अशा प्रकारे पॉलिसॅकराइड्स मध्येही 2 प्रकार येणार आहे. तर यांच्या बेसिसवर आपण यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. क्लिअर आहे? तर सर्वात पहिला आपण घेणार आहोत ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट ऑफ टेन. बरोबर आहे? किंवा केमिकल कंपोजिशन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स.
त्यांचं क्लासिफिकेशन करू. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आणि म्हणून पहिलं क्लासिफिकेशन पाहू ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रोडक्ट ऑब्टेन किंवा ना, म्हणून ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रोडक्ट ऑब्टेन, हायड्रोलिसिस प्रोडक्ट ऑब्टेन. तर याचं आपण क्लासिफिकेशन करून राहिलो. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आहे की नाही. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आपण कशाच्या बेसिसवर करणार आहोत, तर ऑन द बेसिस ऑफ द हायड्रोलिसिस प्रोडक्ट ऑब्टेन किंवा त्याचं केमिकल कंपोजिशन्स म्हटलं आहे आपण. तर आपण सर्वात पहिले या क्लासमध्ये पहिला जो कार्बोहायड्रेट्स आहे तो कोणता सांगितला होता, मोनोसॅकराइड्स. काय सांगितलं आहे, मोनोसॅकराइड्स. तर मोनोसॅकराइडची आपण डेफिनेशन समजून घेऊन राहिलो. तर मोनोसॅकराइड्स याच्या नावातच आहे. मोनो म्हणजे जो एकदम छोटा युनिट आहे, म्हणजे जो सिंगल युनिट आहे. म्हणजे हे बेसिक युनिट असते कार्बोहायड्रेटचे, जे हायड्रोलाइज होत नाही. आणि हे बेसिक युनिट जेव्हा छोटे छोटे युनिट जॉईंट होतात त्याच्यापासून मोठे मोठे युनिट तयार होत असतात कार्बोहायड्रेटचे. आणि म्हणूनच यांना आपण काय म्हणत असतो, मोनोसॅकराइड्स. म्हणून मोनोसॅकराइडची डेफिनेशन दिली होती आपण की दीज आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. आपण काय म्हणतो, हे दीज आर बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. बेसिक युनिट असतात हे, बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. कोणत्याही कार्बोहायड्रेटचे हे बेसिक युनिट्स असतात, विच डू नॉट अंडरगो फर्दर हायड्रोलिसिस, है की नाही, ज्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. विच डू नॉट अंडरगो फर्दर हायड्रोलिसिस, अंडरगो फर्दर हायड्रोलिसिस, जसं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही, तर त्याला आपण काय म्हणत असतो, मोनोसॅकराइड्स म्हणतो. आता हे मोनोसॅकराइड्स मध्ये काही एक्झाम्पल जर आपण पाहिले तर जसं मोनोसॅकराइडचं सर्वांना एक एक्झाम्पल माहिती आहे, C6H12O6, ज्याला आपण काय म्हणतो, ग्लुकोज म्हणतो किंवा फ्रुक्टोज म्हणतो, आहे की नाही. ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, हे तुम्हाला माहिती असणारे एक्झाम्पल आहे की नाही. तर हे जे ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल, तर याला आपण मोनोसॅकराइड्स म्हणतो, कारण यांचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. आता बघा, हे जे मोनोसॅकराइड्स आहे हे फर्दर क्लासिफिकेशन्स केले गेले. काय केले गेले, फर्दर यांचं क्लासिफिकेशन्स केलं गेलेलं आहे. कशाच्या बेसिसवर करणार आहोत आपण, ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. क्लासिफिकेशन ऑफ मोनोसॅकराइड्स. या मोनोसॅकराइड्सचं आपण काय करणार आहोत, पुन्हा फर्दर क्लासिफिकेशन करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप, त्यांच्यामध्ये असणाऱ्या फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर. बरोबर आहे की नाही. जर त्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड असेल, कोणता असेल, अल्डिहाइड असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, अल्डोज म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, अल्डोज म्हणणार आहोत. बघा, तर ज्यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असेल, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल, म्हणजे CHO फंक्शनल ग्रुप असेल, तर अशाला आपण काय म्हणणार आहोत, अल्डोजेस, आहे की नाही. जसं अल्डोजेसचं एक्झाम्पल कोणतं आहे, ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये काय असते, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असते. आणि जो दुसरा मोनोसॅकराइड्स आहे ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असेल, कोणता, कीटोन फंक्शनल ग्रुप असेल, त्याला आपण कीटोज म्हणत असतो. काय म्हणत असतो, कीटोज, म्हणजे कीटोजेस. काय म्हणसाल, कीटोजेस म्हणसाल, त्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे, तर हे अल्डोज आणि दुसरा कीटोज. आता याचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, फ्रुक्टोज. आपण याच्या आधीच फॉर्म्युला काढलाय, त्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप होता. आता हे जे अल्डोज आहे किंवा कीटोज आहे, यांना आपण फर्दर कशाच्या बेसिसवर, नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ कार्बनच्या बेसिसवर पुन्हा यांना क्लासिफिकेशन करणार आहोत. हा सर्वात छोटावाला जो मोनोसॅकराइड्स आहे, बरोबर आहे, अल्डोज असो का कीटोज असो, तर तो मोनोसॅकराइड्स किती कार्बन बनलेला आहे, 3 कार्बन बनलेला आहे. त्याच्यामुळं आपण हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, according to the number of carbon atoms, ketones are further classified, aldehyde also further classified. कशाच्या बेसिसवर, नंबर ऑफ कार्बनच्या बेसिसवर. तर पहिल्यांदा तर आपण अल्डोजची डेफिनेशन देऊ. दोज मोनोसॅकराइड्स which contain aldehyde functional group called as aldose. कीटोज कोणाला म्हणसाल, दोज मोनोसॅकराइड्स which contain ketone functional group are called as ketones, है की नाही. तर मग आता सर्वात पहिल्यांदा आपण अल्डोज समजून घेऊ, की ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, अल्डोज. आणि काही अल्डोजचे मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल समजून घेऊ. बरोबर आहे. तर म्हणून आता आपण सर्वात पहिला जो मोनोसॅकराइड्स आहे, जो आपण काय म्हणणार आहोत, अल्डोजेस, त्याची डेफिनेशन सांगणार आहोत. द मोनोसॅकराइड्स कशाला म्हणसाल,
the monosaccharides which contain काय असेल, which contain aldehyde functional group, ज्यांच्यामध्ये काय असेल, aldehyde functional group असेल, aldehyde functional group असा जर असेल are called as, त्याला काय म्हणणार आहोत, aldoses. त्याला काय म्हणतो आपण, aldoses are called aldose. ठीक आहे. आता हे जे अल्डोज आहे ते ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन अल्डोजेस आर फर्दर क्लासिफाईड. आता नंबर ऑफ कार्बनच्या बेसिसवर आपण अल्डोजेसचं फर्दर क्लासिफिकेशन करणार आहोत. तर पहिले आपण अल्डोजेसचे एक्झाम्पल घेऊ. त्याचा सर्वात छोटा जो युनिट आहे तो 3 कार्बनवाला कार्बोहायड्रेट्स असेल, 2, 3, कारण अल्डिहाइड असणारच आहे यांच्यामध्ये अल्डोजेस मध्ये. तर हा वाला जो एक्झाम्पल आहे तर याला आपण काय म्हणणार आहोत, डी प्लस ग्लिसरा अल्डिहाइड. काय म्हणतात त्याला, ग्लिसरा अल्डिहाइड म्हणतात. हे डी कशासाठी आलं ते फर्दर समजून घेऊ आपण. त्यानंतर 4 कार्बनवाला एक मोनोसॅक्राइड्स पाहू आपण. अल्डिहाइड असेल पहिला कार्बन, 2, 3 आणि 4. फॉर्म्युला काढत असताना OH 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 तर राहणारच आहे की नाही. पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि पॉलिहायड्रॉक्सी कीटोन, ते पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइडच आहे अल्डोज. त्याचं नाव राहणार आहे 4 कार्बनवाला जो अल्डोज आहे त्याचं नाव आहे इरिथ्रोज. काय म्हणतो आपण, इरिथ्रोज. काय म्हणायचं याले, इरिथ्रोज. त्याच्यानंतर 5 कार्बनवाला जो आहे, 5 कार्बनवाला अल्डोज 1, 2, 3, 4 आणि 5. 5 कार्बनवाला जो अल्डोज आहे त्याला आपण नेक्स्ट काय म्हणतो, रायबोज. जो RNA नाही का, RNA, DNA RNA आपण ऐकतो. तर हे जे RNA आहे त्यामधला हे शुगर मॉलिक्युल्स आहे. तर काय म्हणतो आपण याला, डी प्लस रायबोज. काय म्हणायचं याला, डी प्लस रायबोज. नेक्स्ट 6 कार्बनवाला जो अल्डोज आहे तो सर्वांनाच माहिती आहे, ग्लुकोज. डी ग्लुकोज म्हणतो आपण त्याला. वरचा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल, 3 नंबरच्या कार्बनचा OH या साईडनं मांडायचा, बाकी काहीच नाही. अल्डिहाइड ग्लुकोजचं फॉर्म्युला काढत असताना बाकी काय, प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन्स असेल अशा प्रकारे. तर हवाला जो कंपाऊंड आहे याला आपण काय म्हणत असतो, डी ग्लुकोज. काय म्हणतो, डी ग्लुकोज. तर हे सर्वांना माहितीच आहे. तर म्हणून आपण जे कार्बोहायड्रेट्स आहेत तर त्या मोनोसॅक्राइड्स मध्ये अल्डोजेसची डेफिनेशन दिली. दोज मोनोसॅक्राइड्स विच कंटेन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड ॲज अल्डोजेस. या सर्वांमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि म्हणून आपण यांना काय म्हणतो, अल्डोज म्हणतो. 3 कार्बनवाला सर्वात छोटा युनिट आहे जो ग्लिसरा अल्डिहाइड आहे की नाही. तर अशा प्रकारे तर हे झाले अल्डोजेस. आता आपण किटोजेसचे एक्झाम्पल पाहणार आहोत. याला अल्डो ट्रायोज म्हणणार आहोत आपण. काय म्हणतो, अल्डो ट्रायोज. याला अल्डो टेट्रोज, अल्डो टेट्रोज असं म्हणणार. याला अल्डो पेंटोज, अल्डो पेंटोज आणि याला अल्डो हेक्सोज अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर ज्या मोनोसॅक्राइड्स मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, कीटोज. बरोबर आहे. आता याची डेफिनेशन्स करू. दोज मोनोसॅक्राइड्स काय राहणार आहे, सिंपल नावातच आहे, दोज मोनोसॅक्राइड्स which contain ketone functional group, which contain ketone functional group, ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असेल आहे की नाही, आर कॉल्ड ॲज काय म्हणणारा, आर कॉल्ड ॲज कीटोज. ठीक आहे. आता कीटोजचे काही एक्झाम्पल काढू आपण. जे जसं आपण अल्डोज काढले तसेच आपण आता कीटोजचे एक्झाम्पल काढणार आहोत. तर कीटोज मध्ये आपण एक कीटोन फंक्शनल ग्रुप असेल तर कीटोन फंक्शनल ग्रुप 2 नंबरच्या कार्बनला द्यायचा टॉपून आहे की नाही लिहित असताना. त्याच्यामुळे आता पहिला फॉर्म्युला आपण जो बनवू तर यांचाही पहिला फॉर्म्युला आपण 3 कार्बनवाला बनवू. तर 1, 2, 3 आणि मधातला कार्बन कीटोन. तर इथे आपण CH2OH आणि इथेही काय येईल, CH2OH. हाच एक आहे की ज्याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम नाही. याला आपण म्हणत असतो डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. काय म्हणायचं याला, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. तर हे कीटो ट्रायोज आहे. काय म्हणणार आहोत आपण याला, कीटो ट्रायोज. ठीक आहे. आता याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन नाही आहे, नो असिमेट्रिकल कार्बन ॲटम
म्हणजे याच्यातनी असिमेट्रिकल कार्बन ऍटम नाहीये. हाच एक असा आहे की ज्याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ऍटम नाही, बाकी सर्वच याच्यात असिमेट्रिकल कार्बन ऍटम असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता मी 4 कार्बन वाला काढतो. 1 2 3 4. 2 नंबरचा कार्बन कीटोन करायचा. OH OH OH. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा, आपोआप फॉर्म्युला तयार होऊन जाईल. तर असा हा तयार होऊन जाईल. एक असिमेट्रिकल कार्बन ऍटम आहे. याला आपण काय म्हणणार आहोत? इरिथ्रोलूज. तो इरिथ्रोज होता, हा आता काय राहणार आहे? इरिथ्रोल्यूज. इरिथ्रोलूज म्हणणार आहोत आपण याला. हा झाला तुमचा कीटो टेट्रोज. काय म्हणणार आहोत आपण? कीटो टेट्रोज. 4 कार्बन असणार. असाच आता कीटो पेंटोज काढणार आहोत, म्हणजेच 5 कार्बन वाला मोनोसॅकराइड्स. 5 कार्बन वाला मोनोसॅकराइड जर काढायचा असेल तर हा वरचा कार्बन 2 नंबरचा OH द्यायचा, कार्बोनिल ग्रुप बनवायचा आणि बाकी सर्व यांना OH लावायचा. तर हे कोणता झाला तुमचा? डी रायबोज. काय म्हणसाल? रायबोलूज. काय म्हणसाल? डी रायबोलूज. रायबोलूज. रायबोलूज आहे की नाही? हा झाला तुमचा कीटो पेंटोज. आणि फायनली फ्रुक्टोज माहिती आहे आपल्याला. डी मायनस फ्रुक्टोज. फ्रुक्टोजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. 6 कार्बन ऍटम आहे. सेकंड नंबरचा कार्बन कार्बोनिल ग्रुप येईल, आहे की नाही? अशा प्रकारे सर्वात टॉपवरचा कार्बन OH राहील. थर्ड नंबरच्या कार्बनला OH लेफ्ट साइडनं लावायचा. हे फॉर्म्युला काढत असताना खूप प्रिकॉशन्स घेऊन काढायचा, बरोबर आहे? अशा प्रकारचा. तर हे झालं फ्रुक्टोज. तर हे झाले मोनोसॅकराइडचं क्लासिफिकेशन्स. मोनोसॅकराइड्स मध्ये आपण कोणाला मोनोसॅकराइड्स म्हटलं? की देज आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स, बरोबर आहे? काय म्हटलं होतं? मोनोसॅकराइड्स दीज आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स विच डू नॉट अंडरगो फर्दर हायड्रोलिसिस. नंतर यांचं पुन्हा आपण क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ द फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड और कीटोन्स. अल्डोज कीटोज. अल्डिहाइड असेल तर अल्डोज म्हणतात, कीटोन असेल तर कीटोज म्हणतात. अल्डोज जे आहे तर या अल्डोजचं आपण डेफिनेशन्स केली. नेमकं अल्डोज कोणाला म्हणायचं, आहे की नाही? दोज मोनोसॅकराइड्स विच कंटेन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप कॉल्ड एज अल्डोज. अल्डोजचे 3 कार्बन 4 कार्बन 5 कार्बन 6 कार्बन वाले मेंबर्स पाहिले. अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्सोज. त्याच्यानंतर आपण कीटोज पाहिला. कीटोजची डेफिनेशन दिली की दोज मोनोसॅकराइड्स विच कंटेन कीटोन फंक्शनल ग्रुप. ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असेल दे आर कॉल्ड एज कीटोज. कीटोज म्हणजे डायहायड्रॉक्सी एसिटोन पहिलं एक्झाम्पल. डी रायबो इरिथ्रोलूज. लूज नाव येते नावाच्या शेवटी, हा थोडं लक्षात ठेवायचं. रायबोलूज आहे ना, इरिथ्रोलूज असं जर आलं तर त्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असतो. ठीक आहे. तर हे तर झालं मोनोसॅकराइडचं क्लासिफिकेशन. आता नेक्स्ट कोणता पाहणार आहोत आपण? डायसॅकराइड्स पाहणार आहोत, बरोबर आहे? तर म्हणून आता डायसॅकराइड्स माहिती करून घेऊ. तर डायसॅकराइड्स मध्ये म्हणजे डायसॅकराइड्स म्हटल्यापेक्षा ऑलिगोसॅकराइड्स. नेक्स्ट कोणता राहणार आहे आपला? दुसरा ऑलिगोसॅकराइड्स. ऑलिगोचा अर्थ होत असते फ्यू. काय होत असते? फ्यू. समजलं? लक्षात आलं? त्याच्यामुळं दोज कार्बोहायड्रेट्स याची डेफिनेशन्स देत असताना दोज कार्बोहायड्रेट्स, बघा हे कोणते कार्बोहायड्रेट्स राहणार आहे? दोज कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस. आपण कशाच्या बेसिसवर डेफिनेशन बनवणार आहोत? हायड्रॉलिसिस. क्लासिफिकेशनच त्याच्या बेसिसवर बनवलं. म्हणून दोज कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट. 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट. ज्यांच्यामध्ये 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट असेल, बरोबर आहे? तर अशा कार्बोहायड्रेट्सला आपण काय म्हणणार आहोत? आर कॉल्ड ऑलिगोसॅकराइड्स. त्यांना आपण ऑलिगोसॅकराइड्स म्हणणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे ऑलिगोसॅकराइड्स आहेत, तर ऑलिगोसॅकराइड्स मध्ये C12 H22 O11 आहे की नाही? डायसॅकराइड्स आपण घेतला आहे. असे खूप सारे येणार आहे ऑलिगोसॅकराइड्स मध्ये, बरोबर आहे? त्यानंतर मी C18 H32 O16 हा मला सांगितला होता ट्रायसॅकराइड्स. टेट्रासॅकराइड्स येईल याच्यात. C24 H42 O21. पेंटासॅकराइड्स येईल C30 H52 O26. कसं करायचं आहे तुम्हाला मी ऑलरेडी ट्रिक सांगितलेली आहे. तर हे सर्व कशाचे एक्झाम्पल आहेत? ऑलिगोसॅकराइडचे.
मग आता हे ऑलिगोसॅकराइड्स फर्दर क्लासिफिकेशन्स करण्यात आलं. क्लासिफिकेशन्स ऑफ ऑलिगोसॅकराइड्स. क्लासिफिकेशन ऑफ ऑलिगोसॅकराइड्स. कशाच्या बेसिसवर ऑलिगोसॅकराइड्स आपण क्लासिफिकेशन्स करणार आहोत की यांच्यामध्ये किती मोनोसॅकराइड्स युनिट आहे. दोनच मोनोसॅकराइड युनिट असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत, डायसॅकराइड्स, आहे की नाही. तीन मोनोसॅकराइड युनिट असेल तर आपण त्यांना काय म्हणणार आहोत, ट्रायसॅकराइड्स. 4 मोनोसॅकराइड युनिट असेल तर ऑलिगोसॅकराइड्सला काय म्हणणार आहोत, टेट्रासॅकराइड्स. आणि 5 असेल तर पेंटासॅकराइड्स. आहे की नाही. अशा प्रकारे म्हणून हे ऑलिगोसॅकराइड्स फर्दर क्लासिफाईड करण्यात आला, आहे की नाही. तो डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स, टेट्रासॅकराइड्स. तर फॉर्म्युला कसा बनवायचा माहिती आहे तुम्हाला. C12H22O11 हा कोणत्याही डायसॅकराइडचा फॉर्म्युला असेल. आता याच्यात मी आपण +6 ऍड केले आणि इकडे +5 ऍड केले तर ट्रायसॅकराइडचा फॉर्म्युला होईल C18H32O16. पुन्हा इकडे 6 ऍड केले, इकडे 5 ऍड केले तर टेट्रासॅकराइडचा फॉर्म्युला तयार होईल C24H42O21. पुन्हा इकडे 6 इकडे 5 ऍड केले तर पेंटासॅकराइडचा फॉर्म्युला तयार होईल C30H52O26. म्हणजे फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचं काम नाहीये. समजलं, लक्षात आलं. तर मग आता 1 बाय 1 नेमकं डायसॅकराइड्स आणि त्याचे बेसिक एक्झाम्पल समजून घेऊ. आपल्याला डायसॅकराइडचे स्ट्रक्चर सुद्धा आहे, त्याचा फॉर्म्युला कसा तयार होतो म्हणजे तो सांगायचा आहे आपल्याला डायसॅकराइड्स मध्ये, बरोबर आहे. तर मग आता यांचे डेफिनेशन्स करू आणि यांचे एक्झाम्पल पाहू. डायसॅकराइड्स कोणते आहेत, ट्रायसॅकराइड्स कोणते आहेत, आहे की नाही. तर मग आता डेफिनेशन्स करू आपण डायसॅकराइडची. कोणाची, डायसॅकराइड्स. तर नेमकं आपण डायसॅकराइड्स ची डेफिनेशन्स पाठ करायची नाही. दोज ऑलिगोसॅकराइड्स विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 2 मोनोसॅकराइड्स युनिट. ज्यांचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर हे असे ऑलिगोसॅकराइड्स असेल, असे ऑलिगोसॅकराइड्स असणार आहे की नाही. विच ऑन हायड्रॉलिसिस, ज्याचा हायड्रॉलिसिस केलं आपण तर 2 मोनोसॅकराइड्स युनिट जर भेटत असेल तर आपण यांना काय म्हणू, डायसॅकराइड्स म्हणू. तर डायसॅकराइड्स मध्ये खूप सारे एक्झाम्पल आहेत. डायसॅकराइड्स मध्ये शुक्रोजलाच आपण काय म्हणतो, केन शुगर. त्याच्यानंतर लॅक्टोज दुधामध्ये असते, हा वाला डायसॅकराइड्स. त्याच्यानंतर माल्टोज, मिल्क शुगर म्हणतो, माल्टोज, बरोबर आहे. शुक्रोज जो आहे याला आपण केन शुगर म्हणतो. हे बेसिकली ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज पासून बनलेला असतो. लॅक्टोज जे मिल्क शुगर आहे, मिल्क शुगर दुधामध्ये असते, तर हे ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज न बनलेली आहे. ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज लक्षात ठेवावं लागते आहे. आणि स्पेशली डायसॅकराइड्स लक्षात ठेवा कारण आपल्याला यांचे स्ट्रक्चर काढायचे आहे समोर. माल्टोज कशापासून बनलेला आहे, माल्ट शुगर, माल्ट शुगर म्हणतात त्याला. आणि हा कशापासून बनलेला आहे, ग्लुकोज प्लस ग्लुकोज, ग्लुकोज प्लस ग्लुकोज. म्हणजे हा होमोडायसॅकराइड्स आहे, होमोडायसॅकराइड्स. आणि हे हेटेरोडायसॅकराइड्स आहे वरचे. समजून राहिलं मी काय सांगून राहिला होते. तर म्हणून डायसॅकराइडची डेफिनेशन्स काय केली तर दोज, आणि यांचा सर्वांचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. काय फॉर्म्युला राहणार आहे, C12H22O11. कोणताही असेल, शुक्रोज असो, लॅक्टोज असो का माल्टोज असो. फक्त यांच्यापासून तयार होणारे हे जे युनिट आहेत, 2 युनिट, ते अलग अलग तयार होतात म्हणून ते अलग अलग राहणार आहे. ठीक आहे. तर म्हणून डायसॅकराइडची डेफिनेशन सर्वांना माहिती आहे. दोज कार्बोहायड्रेट्स which on hydrolysis, एकदम सोप्या डेफिनेशन आहे. हायड्रॉलिसिस gives 2 monosaccharides unit, 2 monosaccharides unit are called disaccharides. आणि डायसॅकराइडचे एक्झाम्पल सर्वांना माहिती आहे.
लक्षात आलं मी काय सांगितलंय? डायसॅक्राइड्स मध्ये C12H22O11 हा वाला आहे ना. लक्षात आलं इथपर्यंत सर्वांच्या? आता आपण काय करणार आहोत? ट्रायसॅक्राइड